नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या YouTube चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या सर्व महत्त्वाच्या योजनांविषयी। यामध्ये शेतकरी असो, विद्यार्थी, महिला, उद्योजक किंवा आरोग्य विषयक यासारख्या सर्व क्षेत्रासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण जे योजना पाहणार ते या 10 योजना आहेत। विशेष अर्थसहाय्य योजना, आवास योजना, आरोग्य योजना, कृषी योजना, महिला व बाल विकास योजना, रोजगार स्वयंरोजगार योजना, कामगार योजना, परिवहन योजना, अन्न व नागरी पुरवठा योजना व महामंडळ इतर योजनांची माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये विशेष अर्थसहाय्य योजना हे एक योजनेविषयी माहिती घेणार आहोत। बाकीच्या योजना हे प्रत्येक योजनेसाठी वेगळा व्हिडिओ असेल व काही योजनेचे आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे हे माहिती पाहिली आहोत। तरी यामध्ये अजून काही योजना आहेत, त्यांची आपण माहिती घेतल्यानंतर त्यांचे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, त्यांचा लाभ कसा घ्यायचा ते आपण त्यांचे सेपरेट दुसरे व्हिडिओ बनवूयात। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त विशेष अर्थसहाय्य योजना याबद्दल माहिती घेणार आहोत। प्रत्येक योजनेसाठी हा वेगळा व्हिडिओ येईल। मित्रांनो, विशेष अर्थसहाय्य योजना याबद्दल माहिती घेऊया। मित्रांनो, त्यामध्ये पहिली योजना आहे विशेष अर्थसहाय्य योजना। यामध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना। मित्रांनो, ही योजना सामाजिक न्याय विभाग यामार्फत राबवली जाते। या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो, समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे। यासाठी लाभार्थी कोण आहेत तर यावर लाभार्थी विधवा महिला, दिव्यांग, दुर्धर, आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारी महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, नंतर 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक यामध्ये लाभार्थी पात्र आहेत। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय, विहित नमुन्यातील अर्ज, याला वयाचा दाखला लागतो। वय किमान 18 ते 65 वर्ष या दरम्यान असायला पाहिजे। किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला लागतो। दिव्यांगासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दिव्यांगाचा दाखला लागतो। तो व्यक्ती किमान 40% दिव्यांग असला पाहिजे। अनाथ असला तर अनाथ दाखला, दुर्धर आजार असला तर दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला। दिव्यांग व्यक्तीसाठी 50,000चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, त्या सर्व लाभार्थ्याकरिता 21,000चे उत्पन्न प्रमाणपत्र लागते। तर तुम्हाला आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो। तर मित्रांनो, ही योजना मंजूर झाल्यानंतर त्या व्यक्तीला 1500 रुपये लाभ मिळतो। मित्रांनो, अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो, यासाठी अर्ज तहसील कार्यालय इथे सेतू केंद्रावर जाऊन करायचा आहे। तर मित्रांनो, यामध्ये दुसरी योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। मित्रांनो, या योजनेसाठी लाभार्थी पात्रता आहे 65 वर्षावरील निराधार व्यक्ती, निराधार वृद्ध। यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 65 वर्षे पूर्ण पाहिजे त्या व्यक्तीला, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे। त्याला उत्पन्नाचा दाखला लागतो, 21,000 रुपयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, परत आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला व अर्जदाराचा फोटो। यामध्ये पण मित्रांनो, अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या व्यक्तीस दरमहा 1500 रुपये लाभ मिळेल। तर अर्ज कुठे करायचा तर अर्ज तुम्हाला म्हणजे संबंधित किंवा तहसील कार्यालय ते करायचं आहे। यामध्ये तिसरी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। यामध्ये लाभार्थी आहे 65 वर्षावरील निराधार वृद्ध। याला आवश्यक कागदपत्रे आहेत विहित नमुन्यातील वयाचा दाखला, किमान 65 वर्षावरील अर्जदार, दारिद्र्य रेषेचा दाखला, नंतर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे, आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो। यामध्ये पण अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ मिळेल। अर्ज कुठे करायचा तर अर्ज तुम्हाला संबंधित तहसील कार्यालय सेतू इथे करायचा आहे। तर मित्रांनो, चौथी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। यामध्ये मित्रांनो, लाभार्थी जो पात्रता आहे ती DRD खालील विधवा महिला। यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत विहित नमुन्यातील वयाचा दाखला, वय 40 ते 79 वर्ष या दरम्यान असायला पाहिजे। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी। यानंतर आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो। तर यामध्ये पण अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ मिळेल। तर अर्ज कुठे करायचा तर अर्ज संबंधित तहसील कार्यालय सेतू सुविधा केंद्र इथे। तर मित्रांनो, यामध्ये पाचवी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना। तर यासाठी लाभार्थी पात्रता आहे
लाभार्थ्याचे वय 18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व व बहु अपंग असावा। यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत: विहित नमुन्यातील अर्ज, अपंगाचा दाखला, DRD रेषेखालील दाखला, त्यानंतर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। यानंतर आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, रहिवासी दाखला, अर्जाचा फोटो। तर यामध्ये पण अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ मिळेल। तर अर्ज कुठे करायचा? तर अर्ज तहसील कार्यालय सेतू सुविधा केंद्र इथे करायचा आहे। या सर्व जी योजना तुम्हाला एकत्र करून तुम्हाला इथे दाखवण्यात आले आहेत। याचा लाभ, रक्कम, याचे वयोगट हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याची। नाही, यानंतरची योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना। ही केंद्र पुरस्कृत योजना आहे। यामध्ये लाभार्थी पात्रता आहे ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेले 18 ते 59 वयोगटातील कर्ता पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यास कुटुंबियांना एक रकमी 20,000 रुपये दिले जाते। यासाठी आवश्यक कागदपत्रे आहे: विहित नमुन्यातील अर्ज। या योजनेचा लाभ मृत्यू पावलेले स्त्री पुरुषाच्या विधुरास, विधवेस, अज्ञान मुलांना, अविवाहित मुलींना, अवलंबून असलेल्या आई वडिलांना मिळतो। तलाठी यांच्याकडील जबाब, पंचनामा व अहवाल। नंतर यानंतर मृत्यू दाखला, जन्म मृत्यू नोंद, वहीमधील मृत्यूची नोंद असलेली पानाची छायांकित प्रत व वयाचा पुरावा। नंतर रहिवासी दाखला, आधार कार्ड, राशन कार्ड, ओळखपत्र, अर्जाचा फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स। अर्ज कुठे करायचा? तर अर्ज तुम्हाला तहसील कार्यालय सेतू केंद्र इथे करायचा आहे।